जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोते जन हो, आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपणा सर्वांचे चैतन्य आत्मन हे चॅनल सहर्ष स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 225, वार आहे गुरुवार व तारीख 13 ऑगस्ट 2026। ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांचे गुरुपूजन करून तदनंतरच आपल्या आजच्या ग्रंथ वाचनास आपण प्रारंभ करूया। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या वाचनाच्या किंवा नित्य श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतींपैकी काही फलश्रुतींचे आता आपण वाचन करणार आहोत। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ता, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील। भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। मूर्ख अति दक्ष होतील। हा ग्रंथ ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। संसारातील अनेक उद्वेग नाश पावतील। अधोगती चुकून मनास विश्रांती आणि समाधान मिळेल। जय जय रघुवीर
समर्थ. आता आपण सार्थक श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. आजपासून आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील दृश्य निरूपण या 8व्या समासाचे वाचन करण्यास सुरुवात करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून तिसरी ओळ म्हणजेच दुसरा परिच्छेद श्रीराम या शब्दाने सुरू होतो. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. श्रीराम. मागा श्रुती पुसले होते, दृश्य मिथ्या तरी का दिसते, याचे उत्तर बोली जेलते, सावध ऐका. देखिले ते सत्याची मानावे, हे ज्ञात्याचे देखणे नव्हे. जडमुड अज्ञान जीवे, हे सत्य मानिजे. एका देखिल्यासाठी लटक्या कराव्या ग्रंथ कोटी. संत महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या. माझे दिसते हेची खरे, येथे चाले ना दुसरे. ऐशा संशयाच्या भरे, भरोची नये. मृगे देखिले मृगजळ, तेथे धावते बरळ. जळ नवे मिथ्या सकळ, त्या पशुस कोणे म्हणावे. रात्रौ स्वप्न देखिले, बहुत द्रव्य सापडले. बहुत जनांसी व्यवहारिले, ते खरे कैसे मानावे. कुशळ चितारी विचित्र, तेने निर्माण केले चित्र. देखता उठे प्रीती मात्र, परंतु तेथे मृत्तिका. नाना वनिता हस्ती घोडे, रात्र देखता मन बुडे. दिवसा पाहता कातडे, कंटाळवाणी. काष्टी पाषाणी पुतळ्या, नाना ठकारे निर्मिल्या. परम सुंदर वाटल्या, परंतु तेथे पाषाण. नाना गोपुरी पुतळ्या असती, वक्रांगे वक्र दृष्टी पाहती. लाघव देखता भरे वृत्ती, परंतु तेथे विभाग. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांच्या मराठीतील अर्थाचे आपण वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील तिसरा परिच्छेद 1 या अंकाने दृश्य मिथ्या आहे तर ते दिसते का या प्रश्नाने सुरू होतोय. तर तिथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. दृश्य मिथ्या आहे तर ते दिसते का. सृष्टी मिथ्या तर ती दिसते का, असे पूर्वी श्रोत्यांनी विचारले होते. याचे उत्तर आता सांगतो. सावधपणाने ऐका. पाहिले ते पूर्ण विचार न करता खरेच मानावे, हे श्रोत्याचे पाहणे नव्हे. जड, मूढ व अज्ञानी जीव मात्र त्याला दृष्टीस पडेल त्या वस्तूला खरे मानतात. आपल्यास दिसते एवढ्यावरून केवळ कोट्यावधी ग्रंथांस खोटे करावे आणि संत महंतांच्या स्वानुभवाच्या गोष्टी लबाडीच्या मानाव्या का. मला दिसते हेच खरे, येथे दुसऱ्याचे चालावयाचे नाही, अशा दुराग्रहाच्या संशयाच्या भरीस कधी पडूच नाही. केवळ दिसते
एवढ्याने कोणतीही वस्तू खरी मानणे किती चुकीचे आहे ते पहा. मृगजळ पाहून ते सत्य मानून त्याच्या मागे वेडे हरिण धावत जाते, पण हे पाणी नसून सर्व खोटे आहे असे त्या पशुला कोणी म्हणावे? आपणास भरपूर द्रव्य सापडले आणि त्याची देवघेव अनेक लोकांची केली असे रात्री स्वप्न पाहिले तर ते खरे कसे मानावे? पण त्या स्वप्नदृष्ट द्रव्यांतील फुटकी कवडी तरी जागृतीच्या व्यवहारास उपयोगी पडेल काय? एखाद्या कुशल चिताऱ्याने अशी अद्भुत पुतळी तयार केली की पाहताच तिच्याविषयी प्रीती उत्पन्न व्हावी, पण ती असते माती. कुशल चिताऱ्याने सुंदर स्त्रीचे चित्र काढले व ते पाहून एखादा कामुक पुरुष त्या स्त्रीला आलिंगावयास धावला तर त्याच्या हाती मातीशिवाय काय लागे? अनेक स्त्रिया, हत्ती, घोडे इत्यादी कांची चित्रे रात्री पाहिली तर मन गर्क होते, पण तेथे दिवसा पाहिले तर कंटाळवाणे कातळे दिसू लागते. लाकडी, दगडी अशा अनेक नयन मनोहर पुतळ्या निर्माण करतात. त्या दिसण्यात फारच सुंदर असतात, परंतु त्या असतात दगड किंवा लाकडे किंवा गोपुरावर देवालयाच्या पुढील दरवाजावर मजले असतात, त्यावर पुतळ्या असतात. त्या वाकडी अंगे करून वाकड्या दृष्टीने पाहतात. ते त्यांचे हावभाव पाहून मन तल्लीन होते. तेथे पाषाण नाही तर त्रिभाग, चुना, वाळू व ताग यांचा गोळा असतो. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका साधिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाचा आस्वाद घेतला, त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. भेटू पुढल्या भागात.